पालघरच्या डहाणूमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची सभा। नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात उतरलेत। डहाणूमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप आमने सामने आहे। तयार करणार आहोत, पण चौथी मुंबई ही या पालघर जिल्ह्यामध्ये तयार होणार आहे। इतकं पोटेन्शियल या पालघर जिल्ह्याचं आहे आणि हे करताना या जिल्ह्याचं जल जमीन जंगल हे जे नैसर्गिक वैविध्य आहे त्या नैसर्गिक वैविध्याला कुठेही बाधा न पोचवता या पालघरचा विकास करणं, अशा पद्धतीनं विकासाचा आम्ही आराखडा तयार केलाय। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आमच्याकडे काम आहे, आमच्याकडे कार्यक्रम आहे, आमच्याकडे सांगायला गोष्टी आहेत आणि म्हणून कोणावर टीका कशाला करायची। आम्ही पॉझिटिव्ह वोट मागण्याकरता आलो आहे। एक नगरपालिका आम्हाला अशी तयार करायची आहे की जी जनसामान्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करणारी असेल। आता तुम्ही विचार करा, आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी नेहमी सांगतात की आपल्या देशांकडे शहरांकडे सर्वाधिक दुर्लक्ष आपण केलं। गावातले लोक शहरात येत होते, पण आपण शहरीकरणाला अभिशाप समजत होतो। शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा होता, शहरांमध्ये शिक्षण आरोग्य रोजगार होता। गावातनं लोक आले, शिक्षणाकरता आले, रोजगाराकरता आले, आरोग्य सेवेकरता आले, पण त्यांच्याकरता राहायला जागा नव्हत्या। अतिक्रमण झाली, झोपडपट्ट्या तयार झाल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, भुयारी गटाराची व्यवस्था नाही, नाल्यांमधनं घाण व्हायला लागली, आपले तलाव, आपल्या नद्या, आपल्या खाड्या या पूर्णपणे प्रदूषित झाल्या आणि लोकांमध्येही जीवनमान खाली गेलं। आजार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बळावले। आपण केवळ शहरांचं नियोजन केलं नाही, म्हणून आज शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। आणि म्हणून आपल्या मोदीजींनी सांगितलं, शहरीकरणाला तुम्ही अभिशाप मानू नका, शहरीकरणाला तुम्ही संधी माना। देशाच्या जीडीपीच्या 65% जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो, त्यामुळे रोजगाराची संधी पण शहरामध्ये तयार होते। आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, शहरं चांगली करा, पिण्याचं पाणी, सांडपाणी, गटारीची व्यवस्था, चांगले रस्ते, चांगले दिवे, चांगली उद्यानं, चांगली तलावं, हे सगळं शहरांमध्ये तयार झालं पाहिजे। आणि एवढं सांगून ते थांबले नाहीत, तर भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या देशामध्ये मोदीजींनी अटल अमृत मिशन तयार केलं आणि लाखो कोटी रुपये शहराच्या विकासाकरता आपल्याला त्या ठिकाणी दिले। प्रत्येक शहरात घरोघरी पिण्याचं स्वच्छ पाणी पोचलं पाहिजे। शहरातला जो मैला आहे, घाण पाणी आहे, हे सगळं भुयारी गटाराच्या माध्यमातून एसटीपी पर्यंत गेलं पाहिजे। एसटीपी मध्ये त्या पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, त्यातला मैला बाजूला होऊन त्यातलं खत तयार झालं पाहिजे, त्यातलं चांगलं पाणी हे नदी नाल्यांमध्ये गेलं पाहिजे, नदी नाल्याचं प्रदूषण बंद झालं पाहिजे। या पद्धतीनं